सांगितलं की ती एकतर ओबीसीचा मेळावाच नाही, ती एका विशिष्ट जातीचा एका टोळीचा तो मोर्चा आहे आणि ते सिद्ध झालं काल. मी सांगितलं काल तुम्हाला की तिथं आमची घोंगडी बैठक झालेली. ते काय करतात, आव आणतात फक्त. त्यांच्यात एक गोष्टी अशा ठरल्यात, त्या बाहेर पडायला लागल्यात आता. आपण ओबीसी ओबीसी म्हणून फक्त बोंबलायचं आणि मराठा ओबीसी तणाव निर्माण करायचा आणि आपल्याला मंत्रिपदं साधायची. कारण त्या घुरट भुजबळनी सांगितलं वाटतं, मी ओबीसी ओबीसी बोंबललो, मला न देणारं मंत्रिपद द्यावं लागलं, तुलाही मिळत. म्हणजे यांना ओबीसीचं देणं घेणं नाही आहे, ओबीसी मोठा व्हावा हा उद्देशच नाही आहे. फक्त ओबीसीच्या आडून आपल्याला मंत्रिपदं ब्लॅकमेल करून मिळवायची आपल्या संबंधित असणाऱ्या पक्षाला. त्याच्यावर फक्त प्रेशर आणायचं. आरक्षणाचं देणं घेणं नाही, ओबीसीचं कल्याण होण्याचं देणं घेणं नाही, बाकीचं काही देणं घेणं नाही आहे त्यांना. त्यांचा तो उद्देश आहे खरा. ज्याला काही मिळत नाही त्याने ओबीसी ओबीसी म्हणून बोंबलायचं आणि ओबीसीच्या जीवावरती राजकीय फायदा आपला उचलायचा. आपण आपलं राजकीय अस्तित्व टिकवायचं, तिकडं गोरगरीब ओबीसी समाज खड्ड्यात का जायना, असा त्यांनी आखलेला डाव आणि षडयंत्र आहे ते मोठं. राहिला पंकजा मुंडेंचा तुमचा विषय, त्यांना वाटलं असं आपण सुधारणा केलेली बरी, आणि महाराष्ट्रातल्या किंवा बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांचंही तेच मत आहे. तुम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नये, मराठ्यांच्या लेकराच्या भविष्याच्या आड येऊ नये. तुम्हाला राजकीय करिअर तर मराठ्यांनी दिलं ना 25-30 वर्षी. बहुतेक त्याच्यात त्यांनी सुधारणा केली असेल असं दिसतंय की हे यांच्या जाळात नकोच आपल्याला, ह्यो फसविणारा चक्र येऊ आहे, त्या चक्रात त्याच्यात घुसायचं नको. कारण चक्रव्यूहातून बाहेर पडले ते. चक्रव्यूहातून बाहेर असं दिसतंय, माहीत नाही पुढचं परिवर्तन समाजाला दिसणंच खरं आहे का ते खोटं आहे, परंतु दिसताना तरी तेच दिसतंय आता. यांच्या चक्रव्यूहात नकोच. कारण आपलं राजकीय अस्तित्व, आपल्या बापाचं असणारं पायवाट ती मोडायला नको. आपल्या बापानं समावेशक काम केलं, एक समाज चांगल्या प्रकारे उंचीवर नेला, आणि त्याचा वारसा म्हणून जर आपल्याला चालवायचा असला तर ते वारसा चालवताना आपल्याकडून वाकडा पाय पडायला नको. यांचं चक्रव्यूह म्हणजे प्रचंड मोठं, ह्या घुरट छगन भुजबळचं चक्रव्यूह म्हणजे हे प्रचंड घातक आहे, विषारी आहे. त्या षडयंत्रात एकदा गुतला की निघत नाही पुन्हा. का बरं मग गोरगरीब मराठा समाजाच्या लेकरांचं वाटोळं करायचं असं वाटलं असावं. इथून पाठीमागं बोललेलं, इथून पुढं सुधारणा करू असं वाटलं असं, आणि त्यांनी ती करावी. असेल तसं तर चांगलं आहे. मराठ्यांच्या विरोधात बोलू नये, आम्हाला देणं घेणं नाही, आम्हाला आरक्षणाशी फक्त देणं घेणं आहे. तुम्ही म्हणताय पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवायचा असं या उद्देशाने ते बाजूला गेले असतील, परंतु काल छगन भुजबळ